भक्तो नमस्कार. देवासमोर रडू आल्याने काय होते? तुम्ही पण काही वेळा तुमच्या इष्टदेवतेसमोर नक्कीच रडला असाल. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जाऊन आपल्या इष्टदेवतेच्या मूर्ती वा फोटोला पाहून तुम्ही खूपच रडता. तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याचबरोबर तुमचे अंतःकरण जे आहे ते चलबिचल होऊन जाते आणि तुम्ही त्या अडचणीला आपल्या इष्टदेवतेला ऐकू इच्छिता. तुम्ही त्यांच्यापाशी मदत मागू इच्छिता की मी काही अडचणीत फसलेलो आहे, कृपया या अडचणींच्या समस्येतून मला बाहेर काढा. तर बघतो अशा वेळी डोळ्यात अश्रू काय येतात? तुम्ही पाहिले असे खूप सारी अशी लोक असतात जी कोणाच्याच समोर रडत नसतात. आपल्या आई वडिलांच्या समोर पण रडत नाही जेव्हा त्यांना अडचणी व समस्या येतात. पण असे काय होते की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या समोर खूपच दासून रडू लागता. इष्टदेवतेच्या प्रती तुमची जी सखोल आस्था आहे, एक जे नाते तुम्ही त्यांच्याशी जोडून ठेवलेले आहे, जे सर्वोपरी आहे, ते जे लोक आपल्या इष्टदेवतेच्या प्रती पूर्ण समर्पित होऊन जातात, सर्व काही त्यांनाच आपले मानण्यास सुरू करतात. खास करून तर अशी लोक आहेत ज्यांचे एकतर आई वडील नाहीयेत, ते आपल्या माता पित्यांचे नाते कायम करतात आपल्या इष्टदेवतेशी, किंवा मग ज्यांचे आई वडील नाहीयेत ते वडिलांचे नाते बनवतात, आणि ज्यांचे आई वडील हे दोघेही नाहीयेत ते आपल्या आई वडिलांच्या रूपात आपल्या इष्टदेवतेला पाहू लागतात. आणि जेव्हाही ते दुःखी होतात तेव्हा ते आपल्या आई वडिलांच्या समोर म्हणजेच आपल्या इष्टदेवतेच्या समोर भरभरून रडतात. पूर्ण समर्पण तुमचे त्यावेळी झालेले असते आपल्या इष्टदेवतेच्या समोर. ही ती वेळ असते ज्यावेळी तुमच्या अंतःकरणातून ही तुमची पीडा आहे ती तुमच्या इष्टदेवतेच्या समोर उभी राहत असते. त्यावेळी तुम्ही कोणता दिखावा करत नसता. त्यावेळी एक एक गोष्ट, तुमचे बोलणे व उच्चार जे तुमच्या मुखातून बाहेर निघत असते ते सर्व तुमच्या हृदयाशी जोडलेले असते. जी पीडा, अडचण व समस्या तुम्हाला होत असते, तुम्हाला जाणवत असते, ती तुमच्या हृदयातून अंतःकरणापासून निघून तुमच्या इष्टदेवतेच्या समोर उभी ठाकत असते. अशा वेळी ना कोणता दिखावा असतो आणि नाही तुमच्या आसपास तुम्हाला कोणता अनुभव होत असतो. फक्त आणि फक्त तुमची इष्टदेवता तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्ही तिच्या समोर ढळढळून रडत आहात. तिच्या समोर तुमच्या समस्येला तुम्ही मांडत आहात. मग जरी तुमची कोणती समस्या, अडचण का असो, मग ती कोणती पैशाच्या संबंधित असो किंवा मग कौटुंबिक, परिवारिक सुखाशी संबंधित असो, अशा वेळी तुमच्या हृदयातून जी वाणी बाहेर पडत असते ती वाणी अगदी सरळ तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचत असते. आणि बोलले जाते की ज्यावेळी तुमच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात त्यावेळी इष्टदेवता साक्षात तिथे विराजमान असते आपल्या विद्यमान ऊर्जेसोबत. बघतो अशा वेळी मागणी केलेले कोणतेही वरदान, अशा वेळी प्रकट केलेली तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत असते. कारण की बघतो इष्टदेव नाही कोणत्या भोगाचे भुकेलेले असतात आणि नाही तुमच्या कोणत्या वस्तूचे भुकेलेले असतात. ते फक्त आणि फक्त तुमच्या हृदयाच्या अंतःकरणातून जी श्रद्धा बाहेर निघालेली असते, जिच्यात तुमचे पूर्ण समर्पण असते, त्यात कोणताच दिखावा आणि कोणतीच भेसळ नसते. त्यावेळी तुम्ही स्वतःला तिच्या समोर पूर्ण समर्पित करत असता. आणि बघतो अशा वेळी तुमची इष्टदेवता तुमची विनंती नक्कीच ऐकतातच. ही ती वेळ असते ज्यावेळी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. ही ती वेळ असते ज्यावेळी त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त होत असते. बघतो मी तुम्हाला सांगू इच्छितोय की ते लोक बऱ्याच वर्षापासून पूजापाठ करत आहे, काही महिन्यांपासून पूजा करत आलेले आहे, त्यांना इष्टदेवाची कृपा प्राप्त होते. कारण की एक तो क्षण असतो ज्या क्षणामध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण शक्तीने, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण समर्पणाच्या सोबत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती पूर्ण भाव उत्पन्न करत बसता आणि तिच्याशी बोलू लागता. तो जो क्षण असतो ज्या क्षणाची तुमच्या इष्टदेवतेला आतुरतेने प्रतीक्षा असते, तो क्षण हाच असतो की जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतात, जेव्हा तुम्ही तुमचे पूर्ण समर्पण तुमच्या इष्टदेवाला करता, जेव्हा तुम्हाला तुमच्या आसपास कोणीच दिसत नसते, तेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की हा संसार, ही दुनिया, हे सर्व काही एक मोहमाया आहे आणि तुमचे अस्तित्व हेच एक सत्य आहे. त्या अशा वेळी ज्यावेळी तुम्हाला तुमचा कोणीही आपला वाटू लागत नाही, त्यावेळी तुम्हाला तुमची इष्टदेवताच फक्त आपली वाटू लागते. मग ते जरी श्री स्वामी समर्थ महाराज असो, भगवंत श्री शिवशंकर असो, श्री हरी विष्णू असो, श्री हनुमान असो किंवा अन्य कोणीही देवी देवता असो, त्यावेळी सर्वात जास्त कृपा त्यांची तुमच्यावर होत असते. यासाठी तो भाव जो काही केवळ त्या क्षणासाठी तुमच्यामध्ये उत्पन्न होत असतो, काही मिनिटांसाठी तुमच्यामध्ये उत्पन्न होत असतो, आणि जर हाच भाव तुमच्या अंतःकरणात, तुमच्या हृदयात रोज उत्पन्न होत असेल, जर रोज तुम्ही आत्मसमर्पणाने त्यांच्या समोर जाल,
पूर्ण समर्पणाने त्यांची पूजा करा. पूर्ण श्रद्धेने, सखोल आस्थे भावनेने तुमच्या इष्टदेवतेशी तुमचे नाते जोडलेले तुम्हाला जाणवू लागत असेल. एक असे नाते तुम्ही तिच्यासोबत जोडा जसे आपले आई वडील. फक्त एक मूर्ती किंवा फोटोच्या रूपात तुम्ही त्यांना पाहू नका. नेहमीच प्रयत्न करा की तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात आणि या सर्व गोष्टींची अशी जाणीव करा की तेही तुमच्याशी बोलू इच्छित आहे. ते तुमची विनंती करुणाभाव ऐकत आहे. ते तुमच्या प्रार्थनेला ऐकत आहे. जे पण तुमच्या आतमध्ये दुखणे आहे, ज्या अडचणी आहेत, ते त्या सर्व दुःखांना, अडचणींना ते ऐकत आहे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी ते तयार आहे. ते आपल्या मायेच्या ममतेमध्ये आपल्या कुशीत तुम्हाला बसवण्यासाठी तयार आहे. ते तुमच्यावर त्यांची कृपा करण्यासाठी तयार आहे आणि ते तुम्हाला बोलत आहेत की बाळा, हे मुली, काळजी करू नकोस, परेशान होऊ नकोस आणि भिवूही नकोस. मी आहे, मी तुझाच आहे. मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे. तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींचे निवारण फक्त मीच आहे. तू रडू नकोस. तू माझ्याशी जोडले जा. तू मला स्मरण कर. मी नेहमीच व कायम तुझ्यासोबत आहे. त्यावेळी ज्यावेळी तुमच्यात ही श्रद्धा, ही आस्था, एक समर्पण तुमच्यात उत्पन्न होईल, त्यावेळी तुम्ही स्वतः एका शक्तीचा अनुभव करा. त्यावेळी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेचा अनुभव करा. त्यावेळी तुम्ही एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करा. तुमच्या मनाच्या आतून, हृदयाच्या आतून जो निराशजनक चिंतेचा जो विचार आहे तो तेथून नाहीसा होईल आणि नवीन आशेचा एक किरण, एक उत्तुंग भरारीची ठिणगी तेथून नवीन एक जन्मास येईल, जी तुम्हाला उत्साहित करेल, तुम्हाला पुढे चालण्यासाठी, जे की तुम्हाला एक उत्तम व चांगले जीवन जगण्यासाठी तुम्हाला उत्साहित करेल. आणि मग तुम्हीच पाहाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला यापुढे मग कधीच तुमच्यापासून दूर होऊ देणार नाही. यासाठी कधीही तुम्ही पूजापाठ करा, तेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा, समर्पणाच्या सोबत, सखोल आस्थेच्या सोबत तुम्ही पूजापाठ करा आणि त्यामध्ये पूर्णतः हरवून जावे. हे पाहू नका की किती वेळ तुम्ही यासाठी खर्च केलेला आहे. जेव्हा तुम्हाला ती तृप्ती व संतुष्टता होईल की आता मला समाधान वाटत आहे, माझे मन आता प्रफुल्लित होऊन गेलेले आहे, तर आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.